इकडे बीडमध्ये आज ओबीसी महाएल्गार सभा पार पडते आणि या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यामध्ये झुंपली आहे। लोकांच्या डोक्यात विष पेरू नका असा निशाणा पंडितांनी साधला, तर आम्ही हे विष तर तुम्ही आंबे पेरले का असा खोचक सवाल मग हाकेंनी उपस्थित केलाय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या गेल्या 9 वर्षानंतर परत आता होऊ घातल्यात। त्याच्यामुळं ह्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोक आता इथं राजकारण करू पाहतायत। परत एकदा तेच ते त्यांचं षडयंत्र कुणीतरी त्यांना जे काही आहे अशा पद्धतीनं मी म्हणलो की चावी देतं त्यांना चार्जिंगवर चालणारे हे भावलेत, त्याच्यामुळं याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही। मग आम्ही चार्जिंगवर चालतो तर जरांगी कशावर चालतो आणि तुम्ही कशावर चालता, कुणाच्या आदेशावर चालता? त्यामुळे चावी प्रत्येकाची चावी असते। चाव्या तुमच्या शोधायला लावू नका आम्हाला। मग शरद पवाराची चावी, अजितदादा पवाराची चावी पण खोलावी लागल आणि ह्या चाव्या लवकर बंदिस्त कराव्या लागतील। जरांगींना कोण चावी देते? जरांगींना चावी कोण? मग शरद पवार देत आहेत, अजित पवार देत आहेत। त्यामुळे चावीवाल्यांना चाव्या माहिती आहेत, तिजोरीच्या चाव्या कुणाकडे आहेत आणि त्या चावीनं महाराष्ट्राचं कसं वाटोळं केलंय हे आम्हाला इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी बांधवांना समजावून सांगावं लागेल। लोकांच्या मनामध्ये कुठंतरी विष पेरण्याचं काम, विष घालण्याचं काम, डोक्यात घालण्याचं काम आपण करू नका। एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या समाजामध्ये एकोप्याने चालणारा, आम्ही एक 18 पगड जातीला बरोबर घेऊन चालणारा शिवछत्र परिवार आहे। तुम्ही किती प्रयत्न करा, त्या प्रयत्नाला त्या ठिकाणी या भागामध्ये, माझ्या भागामध्ये लोक थारा देणार नाहीत। आणि तुम्ही काय पेरलंय? तुम्ही काय आंबे पेरलेत का? तुम्ही काय कल्पवृक्ष पेरलाय का? विष पेरलंय तुम्ही। ज्या बीडमध्ये आग लावली ती आग विझवायचं काम ओबीसी बांधव करतोय। त्यामुळं पंडितांनी, आता पंडित जास्त दिवसाचे नेते राहतील असं मला नाही वाटत। तुम्ही आमच्यावर हल्ले केले, आम्ही हक्क अधिकार लोकशाही मार्गानं ओबीसींची भाषा बोलायला आलो होतो, तर तुम्ही आमच्यावर दगडी मारता। मग बघा आहे की आम्हाला काय मत, आम्हाला काय से आहे की नाही हे आम्ही दाखवून देऊ।